नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 21 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की लीला दुर्गाला गाडीची चावी देते आणि सांगते ही गाडीची चावी जागेवर ठेवायची. त्यानंतर ती सरस्वतीला सांगते की ही गाडी धुवून ठेवायला सांग. आणि त्यानंतर लीला लक्ष्मीला सांगते की लक्ष्मी गाडीची केबल कापणे, गाडीचे टायर पंक्चर करणे यासारखी चीप कामं ह्या गाडीबरोबर करायची नाही, कारण ही गाडी एजंटच्या नावावर बुक केलेली आहे. त्यामुळे ही गाडी जशी आहे तशीच व्यवस्थित परत द्यायची आहे. त्यानंतर लीला दुर्गा लक्ष्मी सरस्वतीला सांगते की सगळ्यात महत्वाचं, मगाशी जसा तुम्ही तोंडावर पडल्या तसं तोंडावर पडायला नको म्हणून आगाऊपणा करू नका. आणि काही झालं तरी हे लक्षात ठेवा की मी लीला 2.0 तुमची सासू आहे. आणि लीला दुर्गा लक्ष्मी सरस्वतीला धक्का मारून तिथून निघून जाते. दुर्गा चिडते आणि म्हणते, अगं हे काय वागणं आहे. इथे दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते. लीला आरशामध्ये बघून स्वतःशीच बोलत असते, स्वतःच्या मध्येच आनंदी असते. आणि एवढ्यातच लीलाला कॉल येतो. तर लीला तो अननोन नंबर बघून फोन उचलत नाही. मग पुन्हा रिंग वाजते, त्यामुळे लीला फोन उचलते. तर समोरून व्यक्ती बोलते की लीला मोहिते बोलताय का. तर लीला म्हणते की नाही, लीला मोहिते जहागीरदार बोलते. समोरची व्यक्ती लीलाला सांगते की तुम्ही मध्ये ऑडिशन दिली होती आमच्या कंपनीसाठी आणि तुम्ही सिलेक्ट झाला आहात. आम्ही तुम्हाला आमच्या नवीन जाहिरातीसाठी सिलेक्ट केलेलं आहे आणि ही जाहिरात पूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे. लीलाला हे समजल्यावर लीला भरपूर एक्सायटेड होते. त्यानंतर लीला त्याला विचारते की पेमेंटचं काय असेल. तर तो म्हणतो की पेमेंट तुम्ही सांगाल तेवढं आम्ही देऊ, त्याची तुम्ही काळजी करू नका. तर लीला म्हणते की मी एकटीच असणार, माझा मेन रोल असणार ना, की माझ्याबरोबर अजून कोणी आहे. त्यावर समोरचा माणूस लीलाला सांगतो की तुमच्या अपोजिट तुमचे हिरो असणार ना. तर लीला म्हणते कोण माझे हिरो असणार. तर तो माणूस म्हणतो लीला जहागीरदारच्या अपोजिट आम्ही अजून कोणाला कास्ट करणार, तुमचा रील आणि रिअल लाईफ हिरो एकच आहे, अभिराम जहागीरदार. त्यावर लीला खूप खुश होते आणि म्हणते म्हणजे एजे हो म्हणालेत का ऍडसाठी. त्यावर तो माणूस लीलाला म्हणतो की मॅडम तुम्हालाच कन्व्हिन्स करायचंय एजेंना. जर एजे तुमच्याबरोबर या ऍडमध्ये असतील ना, तर ही ऍड संपूर्ण महाराष्ट्रातच नाही पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होईल. तो माणूस लीलाला म्हणतो की तुम्ही कन्व्हिन्स केलं ना, तर तुमचा शब्द एजे सर टाळणार नाहीत. आपलं शूट 2 दिवस असणार आहे, तर तुम्हाला मी तारीख वेळ सगळं मी कळवतो, तुम्ही फक्त एजे सरांना कन्व्हिन्स करा, असे म्हणून तो माणूस फोन ठेवून देतो. लीला खूप एक्साइटेड झालेली असते, त्यामुळे ती एक्साइटमेंटमध्ये आजीकडे जाते. आजी गणपतीसमोर प्रार्थना करत असतात. तर लीला तिथे थांबते. प्रार्थना झाल्यावर ती आजींना सांगते की आजी, मी आणि एजे जर हिरो हिरोईन झाले तर तुम्हाला कसं वाटेल. त्यावर आजी लीलाला सांगतात की माझ्यासाठी तुम्ही आता सुद्धा हिरो हिरोईनच आहात, त्यांच्यापेक्षा तुम्ही कमी नाहीयेत. तर लीला म्हणते नाही तसं नाही आजी, आम्ही खरेखुरे हिरो हिरोईन झाले तर तुम्हाला कसं वाटेल. लीला आजींना म्हणते आजी मला ना एका ऍडची ऑफर आली आहे. तसं मी त्यांना अजून हो म्हणाली नाहीये, तुमची परवानगी असेल तरच मी ती ऍड करेन. त्यावर आजी लीलाला म्हणतात तुझी इच्छा आहे का की मी हो म्हणावं. तर लीला मानेने हो सांगते. त्यावर आजी लीलाला म्हणतात की हो हो म्हणते मी, जा नक्की जा. तर तर लीला खूप एक्सायटेड होते, खूप खुश होते. आजी लीलाला सांगतात लीला लग्नाच्या आधी तुला ह्याच फील्डमध्ये करिअर करायचं होतं ना, लग्नानंतर आपण आपली स्वप्न बघणं थांबवायची का. तू नक्कीच ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये काम कर. आणि हे सगळं दुर्गा लक्ष्मी सरस्वती ऐकत असतात आणि त्यांचा चेहरा पडतो. त्यावर लीला आजींना म्हणते आजी पण एजे. तर आजी म्हणतात ते मला काही विचारू नको, ते मला काही सांगू नको, तो तो तुझा प्रश्न आहे, तू एजंटशी बोल आणि ते तुझं बघ, मला तुझ्या पार्टनर बरोबर 5 मिनिटं घालवायची आहेत, असे म्हणून आजी गणपतीची पूजा करायला पुन्हा निघून जातात. दुर्गा लक्ष्मी सरस्वती हे बोलणं ऐकून तिथून निघून जातात. त्यानंतर सरस्वती म्हणते
आपल्या घरात फक्त लीला बोले आणि आजी डोले असंच चालू आहे. आजी सगळं लीलाचं ऐकत आहेत. दुर्गाच्या डोक्यात मात्र लीलाला धडा शिकवण्यासाठी एक नवीन आयडिया सुचते. ती आयडिया लक्ष्मी आणि सरस्वतीला सांगत नाही, पण लक्ष्मी आणि सरस्वतीला आयडिया येते की दुर्गाच्या डोक्यात काहीतरी शिजलेलं आहे. इथे लीला घराच्या बाहेर फेऱ्या मारत असते. तिथे दुर्गा आणि लक्ष्मी सरस्वती येतात आणि दुर्गा लीलाला विचारते, हे काय नवीन नाटक आहे? तर लीला म्हणते, त्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये. त्यावर दुर्गा म्हणते, एजंटचं नाव एक ब्रँड आहे आणि ते प्रॉडक्ट काय रिप्रेझेंट करतं हे आधी बघावं लागेल. दुर्गा लीलाला बिझनेस एथिक्स शिकवायला लागते. ती म्हणते बिझनेसचा एक प्रोटोकॉल असतो, असं हलगर्जीपणे चालत नाही. ज्या कंपनीला आपल्याबरोबर काम करायचं आहे ना, त्यांना आधी माझ्याशी बोलावं लागतं, माझ्याशी भेटावं लागतं. त्यामुळे त्यांना आधी बोलवा. ते मला भेटतील, त्यांचं प्रपोजल मांडतील आणि ते जर मला योग्य वाटलं तरच मी बिझनेससाठी पुढे जाईन. त्यावर लीला म्हणते, ठीक आहे, बोलवते मी त्यांना. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव दुर्गा, शेवटचा शब्द हा फक्त एजंटचाच असेल. त्यावर दुर्गा म्हणते, एजंटचाच असतो. आणि मग ठरल्याप्रमाणे ते कंपनीची लोक एजंटच्या घरी येतात आणि दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आणि लीला बसलेल्या असतात. दुर्गा त्यांना सांगते, तुम्हाला माहितीच असेल एजे ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही, हे तुम्हाला माहितीच असेल ना. एजे स्वतः एक ब्रँड आहे, त्यामुळे त्यांची इमेज असं कोणत्याही प्रॉडक्टशी असोसिएट झालेली आम्हाला चालणार नाही. त्यावर कंपनीचा माणूस म्हणतो, मॅडम पण आपलं प्रॉडक्ट चांगलं आहे ना. तर दुर्गा म्हणते, विश्वरूप मागच्या वेळी काय झालं होतं, ह्यांना आठवण करून देता का प्लीज. त्यावर विश्वरूप काही बोलणार तेवढ्यातच कंपनीचा माणूस म्हणतो, नाही नाही, पण मी काय म्हणतो. त्यावर दुर्गा म्हणते, सोशल कॉज असल्याशिवाय एजे ॲडव्हर्टाइजमेंट करत नाहीत. आणि दुर्गा म्हणते, मीटिंग संपलेली आहे, तुम्ही येऊ शकता प्लीज. त्यावर विश्वरूप म्हणतो, मॅडम तुम्ही त्यांचा पुन्हा एकदा ऐकून घेता का. त्यावर दुर्गा म्हणते, एजंटचे सगळे प्रोफेशनल डिसिजन्स घेण्याचा अधिकार एजंटनी कोणाला दिलाय. त्यावर विश्वरूप म्हणतो, तुम्हाला मॅडम. तर दुर्गा म्हणते, हो ना, मग त्यांचा जर अपमान झाला तर तुम्हाला चालणार आहे का. त्यावर विश्वरूप म्हणतो, नाही मॅडम. तर दुर्गा म्हणते, मग गप्प बसा आणि ह्यांना बाहेर सोडून या. असे म्हणून दुर्गा उठते आणि म्हणते की इट वॉज नाईस मीटिंग यू, यू मे गो नाव. ते जसे तिथून निघून जातात तशी लीला चिडते आणि म्हणते, बस दुर्गा, तुझ्या सासूने निर्णय घेतलाय आणि तू तो बदलू शकत नाहीस. एजे ही ॲडव्हर्टाइजमेंट करणार म्हणजे करणारच. त्यावर दुर्गा लीलाला म्हणते, लीला आई, तुम्ही घरात माझ्या सासू आहात, पण एजंटच्या कामाच्या जबाबदाऱ्या पहिल्यापासून माझ्याचकडे आहेत आणि ही वेळ तुमची पॉवर दाखवण्याची नाहीये, तर एजंटच्या इमेजचा विचार करण्याची आहे. इथे एजंटच्या घराच्या बाहेर ती कंपनीची माणसं विश्वरूपला सांगत असत की विश्वा सर, तुम्ही काहीतरी करा, तुमचं एजंटशी चांगलं आहे. त्यावर विश्वरूप म्हणतो की माझ्या हातात काही नाहीये हो, मी काहीच करू शकत नाही. आणि तेवढ्यातच तिथे एजेची एंट्री होते आणि एजे विश्वरूपला म्हणतो, विश्वरूप काय चाललंय. एजे म्हणतो, हे कोण आहेत. त्यावर कंपनीची माणसं म्हणतात, एजे सर, आम्ही सिल्वर शाईन ॲड एजन्सीमधून आलो आहोत. तर एजे आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, ॲड एजन्सी. आणि नंतर एजे ॲड एजन्सीमधल्या लोकांना पुन्हा घरात बोलवतो आणि सांगतो की या बसा, आणि एजे सुद्धा मीटिंगला बसतो. मीटिंग सुरुवात झाल्यावर एजे म्हणतो की सोशल कॉज आहे असं तुमचं म्हणणं आहे. त्यावर कंपनीची माणसं सांगतात, हो सर, ह्या ॲडच्या हिरोईन त्यांचं मानधन ॲनिमल शेल्टरला देणार आहेत. त्या म्हणत होत्या की त्यांना आधी मुक्या प्राण्यांची भीती वाटत होती, पण लग्नानंतर त्यांना त्यांचा लळा लागला. त्यावर एजे म्हणतो, मुके प्राणी असतातच बरे, बेटर दॅन ह्युमन बीइंग्स. एजे पुढे म्हणतो की पण काय ना, मला हे पर्सनल कॉज जास्ती वाटतंय रादर सोशल कॉज. आय डोंट थिंक सो आय विल बी इंटरेस्टेड इन डुईंग दिस ॲड. आय एम सॉरी.
असे म्हणून एजे उठतो, पण उठल्यावर त्या कंपनीच्या माणसांना सांगतो की बाय द वे तुमची जी हिरोईन आहे, जी पैसे डोनेट करणार आहे, ती खूप चांगलं काम करते. माझ्याकडून तिला बेस्ट विशेस सांगा. त्यावर कंपनीचा माणूस म्हणतो, ओ सर, त्या तुमच्या जवळच्या आहेत, तुमच्या लीला मॅडम. त्यावर एजे लीलाकडे बघतो आणि म्हणतो, तू कोणाला कन्सल्ट केलंयस ही ऍड करण्याबद्दल? तर लीला म्हणते, मी आजींना विचारलं होतं, त्या हो म्हणाल्या होत्या आणि मला वाटलं तुम्हीच हिरो आहात तर काय हरकत आहे. तर एजे म्हणतो, व्हॉट, म्हणजे मी जर ही ॲडव्हर्टाइजमेंट केली नाही तर तू ही ॲड रिजेक्ट करणार? तर लीला म्हणते, नाही, मी करीन ना. त्यावर एजे म्हणतो, हे बघ, तुला जर एवढंच वाटत असेल ना तर ठीक आहे, मी ही ॲडव्हर्टाइजमेंट करेन. एजेंटच्या तोंडातून होकार आल्यानंतर लीला एवढी खुश होते, कंपनीची माणसं खुश होतात, विश्वरूप खुश होतो. लीला एजेंना सारखी सांगत असते, एजे थँक्यू, थँक्यू, खरंच थँक्यू. आणि त्यानंतर एजे विश्वरूपला मानेनेच सांगतो की ह्यांना सोडून ये. आणि त्याच्यानंतर पुढच्या सीनमध्ये दुर्गा स्वतःच्या रूममध्ये विचार करत असते की काय झालं एजेंना. फक्त मला जहागीरदारांच्या इमेजचं पडलेलं आहे. आजी आणि एजे सगळं लीला लीलाच करत आहेत. पण नाही, आता मला शांत बसून चालणार नाही. आता नाईलाजाने मला असं शूटवर काहीतरी करायला लागेल की त्याचं सगळं खापर लीलावर फुटेल. सॉरी एजे. इथे लीला तिच्या पार्टनरशी बोलत असते आणि सांगत असते, पार्टनर, एक तो दिवस होता जेव्हा मला एजेंना माझ्याबरोबर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काम करायला किती कन्व्हिन्स करायला लागलं होतं. आणि आजचा एक दिवस आहे की एजे आपणहूनच माझ्याबरोबर काम करायला तयार झाले आहेत. आणि नंतर लीला पार्टनरला सांगते की पार्टनर, असं काहीतरी कर की एजे आणि माझ्यामधलं अंतर अजून थोडंसं कमी होईल. एजेंना माझ्यामधली चांगली बाजू दिसेल आणि त्यांच्या मनात माझ्यासाठी एक चांगली जागा निर्माण होईल. आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.